नमस्कार. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे गिरिजा आणि रुद्रप्रतापचं दोघांचं सुद्धा लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं. उर्वशी, निशा, प्रिया ह्या तिघींनी सुद्धा या लग्नामध्ये खूप सारे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी जे नियतीच्या मनात होतं, जे विधिलिखित होतं तेच आज इथे पूर्ण झालेलं असतं. आणि आता दोघांनी सुद्धा प्रवेश करण्यासाठी उंबरठ्यावर आलेले असतात. आता दोघेजण सुद्धा आत येतात. तेवढ्यातच नागेश्वर म्हणतात, "अरे चिरंजीवा, किती ती घाई झालेली आहे, जरा तरी दमानं घ्या. असं कसं? आज सुनबाईचा गृहप्रवेश आहे. अहो मालकीनबाई, तुम्ही काय करताय? करा लवकर तयारी पटापटा." असं म्हणून आता वासंतीला आवाज दिलेला असतो. वासंती औक्षणाचं ताट घेऊन येते, मापटं इथे उंबरठ्यावर ठेवते आणि गृहप्रवेश करायला सांगते. तेवढ्यातच रुद्र गिरिजासमोर हात करतो आणि गिरिजा त्याच्या हातामध्ये स्वतःचा हात देते. त्याच्या हातामध्ये हात देऊन आता ती इकडे घोरपड्यांच्या घरामध्ये गृहप्रवेशाचं मापटं ओलांडून एंट्री करत असते. खरं तर गिरिजाच्या मनाविरुद्ध हे लग्न झालेलं असतं. तिने 6 महिन्याचा करार केलेला असतो, पण रुद्रचं मात्र तसं नसतं. त्याला गिरिजा अगोदरपासूनच आवडत असते, पण हे गिरिजाला मात्र माहिती नसतं. आता उंबरठ्यावरचं मापटं ओलांडून गिरिजाने गृहप्रवेश केलेला असतो. गिरिजाचं हेच घर, हेच तिच्या आईवडिलाचं घर, इथेच तिच्या खूप साऱ्या आठवणी असून सुद्धा आता मात्र तिला ह्या सगळ्या गोष्टी अनोळखीच असतात. जेव्हा गिरिजा एक पाऊल आतमध्ये टाकते आणि तेव्हाच तिला भास व्हायला लागतात. आता जे दृश्य तिला काळपट दिसायचं ते दृश्य आता इथे स्पष्टपणे दिसू लागतं. एक मुलगी जी धावत असते तर तिची आई तिच्या पाठीमागे छकुली 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 थांब करूनच आवाज देत असते. ते दृश्य अगदीच गिरिजाला आता इथे स्पष्टपणे दिसू लागलेलं असतं. गिरिजा हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत असते तर ती मुलगी पुढे धावत असते आणि तिची आई तिला म्हणत असते, "अगं छकुली थांब, आता तू माझं ऐकणार नाही आहेस ना? मी ह्या समध्या गोष्टी तुझ्या बाबालाच सांगते. थांब छकुली म्हणूनच ती तिला आवाज देत असते. तेव्हाच आपण पाहतो की इकडे गिरिजा हळूहळू पुढे येते. तेव्हा रुद्र तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला म्हणतो, "गिरिजा काय झालंय?" तेव्हा गिरिजा दचकते आणि पाठीमागे वळून पाहते तर रुद्र असतो. "काय झालंय गिरिजा? मी तुम्हाला केव्हापासून आवाज देतोय, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नव्हता का?" तेवढ्यातच गिरिजा त्याला सांगायला सुरुवात करते, "मी आत्तासुद्धा तेच दृश्य पाहिलं. मला आत्तासुद्धा तोच भास झाला. एक छोटीशी मुलगी पुढे धावत होते आणि एक तिला बाई आवाज देत होती. मला हे सगळं चित्र स्पष्टपणे दिसत होतं. ती बाई तिला छकुली 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 म्हणत होती, थांब म्हणण्याचा प्रयत्न करत होती. मला ते कळत नव्हतं. बहुधा ती तिची आईच असावी, पण मला हे भास का होत आहेत मला काहीच कळत नाही." तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वरला राग आलेला असतो. वासंतीला समजलेलं असतं की ही छकुलीचं आहे म्हणून. तेव्हा छकुली हे नाव ऐकल्यानंतर इकडे उर्वशी, नागेश्वर आणि वासंती मात्र खूपच मोठ्या धक्क्यामध्ये जातात. तर आता वासंतीला आठवतं की देवकीने ती मुलगी तिच्याकडे दिली होती आणि देवकीने तिच्याकडे दिलेली मुलगी मात्र इकडे ही दुसरी तिसरी कोणी नसून बहुधा ही तीच मुलगी असावी. ह्या सुद्धा गोष्टी तिच्या आता लक्षात आलेल्या असाव्यात. तर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र गिरिजा म्हणत असते, "मला कळत नाही की मला हे भास ह्या घरामध्ये आल्यापासून का असं होतंय." पण नागेश्वर म्हणत असतात की नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? ए पोरी, हा आजार तुला लहानपणापासून तर वगैरे नाही आहे ना? हे सगळं काय आहे? आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुला अशा कशा आठवत आहेत? त्यावर इकडे ती म्हणत असते, "नाही नाही, हे समज मला इथे आल्यापासून होतंय. मला अगोदर हा त्रास कधीच होत नव्हता. जेव्हापासून मी या घरामध्ये पाऊल ठेवलंय तेव्हापासून हा भास मला होतोय. मला कळत नाही हे सगळं काही काय होतंय." त्यावर नागेश्वर म्हणत असतात, "काय चाललंय तुम्ही काय करताय? सुनबाईला इथे कोणाचं नाव घ्यायला हवंय तर इकडे त्या कोणाचं नाव घेत आहेत, कोण्या तिसऱ्याच बाईचं नाव घेत आहेत त्या. इथे काय हो चिरंजीव, इथे गिरिजाने तुमचं नाव घ्यायला पाहिजे, नवऱ्याचं नाव इथे घ्यायला पाहिजे, तर इकडे मात्र त्या वेगळंच नाव घेत आहेत. हे सगळं काय आहे? त्यावर तुम्हाला कसले तरी भास होत आहेत. हे सगळं काय आहे? तुम्हाला कसलं स्वप्न वगैरे पडतंय का?"
किंवा हे अगोदरपासूनच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे होत आहेत का? सांगा ना. त्यावर गिरिजा म्हणते, नाही, मला अजिबात असलं काही होत नाहीये. मला इथे आल्यापासूनच हे सगळं काही होतंय. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हे सगळं काही इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता जे नागेश्वर आहे ते चिडलेले असतात आणि चिडल्यानंतर उखाणा घेऊन गृहप्रवेश करायचा असतो. तर इकडे कोणत्या तरी तिसऱ्याच पोरीचं ही पोरगी नाव घेते. हे सगळं काय आहे? चला लवकर, आटपा पटापट. ओ चिरंजीव, चला उखाणा घ्यायला सांगा. त्यावर वासंती सुद्धा म्हणत असते, गिरिजा मी काय म्हणते ऐक ना, उखाणा घे ना बाळा. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही आईसाहेब, मला आता उखाणा नाही आठवतंय. मला काही सुचत नाहीये, उखाणा वगैरे मला नाही येतंय. त्यावर लगेच आता इकडे बाकीच्या बायका सुद्धा म्हणत असतात, असं कसं उखाणा वगैरे सुचत नाहीये? उखाणा तर घ्यायलाच पाहिजे ना. असं इकडे आता तिला ते सांगत असतात. तेव्हाच आपण पाहतो की इकडे ह्या सगळ्या काही गोष्टी ते सांगितल्यानंतर आता रुद्र म्हणत असतो, एक मिनिट, हे बघा, तुम्हाला उखाणा सुचत नाहीये ना, सुचेल ना, नक्की ट्राय करा. तेव्हा ती म्हणत असते, नाही ना, मला खरं सांगते मी तुम्हाला, मला आता उखाणा अजिबात सुचत नाहीये. तेव्हाच आपला रुद्र म्हणत असतो, बरं ठीक आहे, तुम्हाला सुचत नाही ना उखाणा, तर उखाण्याची सुरुवात मी करतो. मी उखाणा घेतो आणि त्यानंतर मी घेतल्यावर तुम्हाला सुचेल. बघा मी घेतो उखाणा. तेव्हा रुद्र उखाणा घ्यायला सुरुवात करतो. तो म्हणतो, गिरिजाच्या हाताला आहे प्रेमाची गोडी, गिरिजाच्या हाताला आहे प्रेमाची गोडी, सुखाने संसार करेल रुद्र गिरिजाची जोडी, सुखाने संसार करेल रुद्र गिरिजाची जोडी. आता रुद्रने सुंदर असा उखाणा घेतलेला असतो आणि त्यानंतर रुद्रच्या या उखाण्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात. त्यावर लगेच आता रुद्र म्हणत असतो, बघा गिरिजा, आता मी उखाणा घेतलाय ना, आता तुम्ही घ्या. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सुद्धा छान आणि सुंदर असा उखाणा घ्याल. घ्या बरं, तुम्ही सुरुवात करा उखाण्याला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, ठीक आहे, मी सुद्धा उखाणा घेते. त्यावर गिरिजा म्हणत असते, देवी आई तुझ्या प्रत्येक इच्छेने माझं पाऊल पडेल, देवी आई तुझ्या प्रत्येक इच्छेने माझं पाऊल पडेल, आजपासून माझी नवी ओळख सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे, आजपासून माझी नवी ओळख सौ गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे. असा सुंदर असा उखाणा घेतल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवत असतात. गिरिजाचा हा उखाणा मात्र सगळ्यांना खूपच आवडलेला असतो. रुद्र तर अगदीच तिच्या या उखाण्यामुळे फ्लॅट झालेला असतो. आता इकडे गृहप्रवेश, उखाणा, ह्या सगळ्या काही गोष्टी इथे झालेल्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला वासंती खोलीमध्ये जाते. वासंती खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे लगेचच नागेश्वर सुद्धा खोलीमध्ये जातो. नागेश्वर खोलीमध्ये गेल्यानंतर तो तिला म्हणत असतो, काय चाललंय काय तुमचं हे सगळं? तुमची एवढी हिंमत झालेली आहे की तुम्ही काय केलंय हे सगळं? तुम्ही आल्याबरोबर त्या पोरीला छकुली हे सांगितलं? तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही एकट्या आहात आणि तुम्ही एकट्या असल्या कारणाने ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही तिला सांगितल्यात. आल्याबरोबर त्या पोरीला तुम्ही तुमच्या बाजूने वळवण्याचा कसा काय प्रयत्न केला? तेव्हा ती म्हणत असते, हे बघा, मला सुद्धा नाही माहिती तिला ते छकुली नाव कसं माहिती आहे. मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात माहिती नाही आहेत. हे बघा, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते. त्यावर ते म्हणत असतात, आमच्या वाकड्यात जायचं नाही आहे, तुम्हाला मी हजारदा सांगितलंय. मग तुम्ही हे सगळं का आणि कशासाठी करताय? तुमची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी ते करण्याची? तुम्ही समजता कोण स्वतःला? सांगा ना, बोला बोला, तुम्ही समजता कोण स्वतःला? तुम्हाला मी 1000 वेळा सांगितलं होतं की आमच्या वाकड्यात जायचं नाही. तेव्हा नागेश्वर वासंतीचं गळा दाबत असतो. वासंतीचा गळा दाबून तिला बचावत असतो. तेवढ्यातच इथे गिरिजा आलेली असते. दरवाजा उघडा असतो आणि गिरिजा दरवाजाचीच असते. नागेश्वरने तिला भिंतीला टेकून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि हे सगळं काही गिरिजाने पाहिलेलं असतं. आणि गिरिजाने हे सगळं पाहिल्यानंतर गिरिजाला खूपच भीती वाटते. तिला तर एका पॉईंटला काय करावं काय नाही हे अजिबात समजत नसतं. ती घाबरलेली असते आणि घाबरल्यानंतर इकडे मात्र नागेश्वर सुद्धा गिरिजाकडे पाहतो. वासंतीने सुद्धा गिरिजाकडे पाहिलेलंच असतं. तेव्हा लगेच आता नागेश्वर जो आहे तो वासंतीचा गळा सोडून देतो आणि वासंतीचा गळा सोडल्यानंतर इकडे ती म्हणत असते, सॉरी, ते दरवाजा उघडा होता. हे बघा, या घरचा एक नियम आहे आणि तो मी आज तुम्हाला सांगतो. तो नियम म्हणजे इथे कोणाच्याही रूममध्ये जाताना दरवाजा नॉक करायचा आणि त्यानंतरच त्याच्या खोलीमध्ये जायचं. समजलं तुम्हाला? असं म्हणून नागेश्वर तिथून ताणताण करतच निघून गेलेला असतो. आता इकडे गिरिजा वासंती समोर येते आणि तिला विचारते, आईसाहेब, हे सगळं काय आहे? काय आहे आईसाहेब, बोला ना.
त्यावर ती म्हणत असते, एक नियम त्यांनी सांगितलाय, त्यानंतर दुसरा नियम मी तुला सांगते. तो म्हणजे की कितीही जरी काही जरी वाटलं तरी सुद्धा तोंड उघडायचं नाही. काही जरी झालं तरी सुद्धा प्रश्न विचारायचे नाही. तुझ्यासमोर कितीही गोष्टी घडत असल्या तरी सुद्धा काहीही विचारायचं नाही. हा दुसरा नियम माझा आहे. असं म्हटल्यानंतर आता गिरिजाला खूपच मोठा धक्का बसतो. ती विचार करते, हे सगळं काय आहे? मला ह्या घरामध्ये आल्यापासून चित्रविचित्र चेहरे आणि हे सगळं काय दिसत आहे? नेमकं हा सगळा काय प्रकार आहे? असा गिरिजा विचार करते. तिच्या खोलीमध्ये जाते आणि या घरामध्ये जेव्हापासून तिने पाऊल ठेवलेलं आहे तेव्हापासूनचं ते सगळं सगळं काही तिला आज इथे आठवायला सुरुवात होत असते. तिला तेव्हा ते सगळं काही आठवत असतं आणि ते म्हणजे की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या घरामध्ये आल्यापासून मला छकुली छकुली असाच भास होतोय. छकुली छकुली असा भास होत असताना हे सगळं काय आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा ती इथे विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार केल्यानंतर ती तेच ते आठवत असतं. तेव्हा आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला मात्र जो काही रुद्र आहे, रुद्र आता खोलीमध्ये आलेला असतो आणि खोलीमध्ये आल्यानंतर तो नॉक नॉक करत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, या ना, तुम्ही इथे आला आहात? हो, मी इथे आलेलो आहे. मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. आणि हे बघा ना, आज तुम्ही या घरामध्ये गृहप्रवेश करून आलात, तर मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. त्यावरती म्हणते, काय? हे चांदीचं पैंजण मी तुमच्यासाठी बनवलं आहे. तेच मी इथे तुम्हाला देण्यासाठी आलो आहे, असं रुद्र बोलत असतो. तेव्हा गिरिजा त्याला म्हणते, पण ह्या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे? हे तुम्ही मला का देताय? प्लीज नको ना. त्यावर तो म्हणत असतो, असं काय करताय? खरंच मला हे तुम्हाला द्यायचं होतं आणि म्हणूनच मी हे तुमच्याकरिता इथे घेऊन आलेलो आहे. तेव्हा गिरिजा ही त्याच्याकडे पाहतेच. तेव्हा तो तिला डोळ्यांनीच बसण्यासाठी इशारा करत असतो आणि इथे बसा असं सांगत असतो. तेव्हा गिरिजा तिथे बाजूला असलेल्या स्टूलवरती बसते आणि इथे रुद्र म्हणत असतो, पाय प्लीज समोर करता का? तेव्हा तिला काहीच काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नाहीत. तरीसुद्धा इकडे रुद्र म्हणत असतो, पुढे पाय करा ना. त्यावर ती म्हणत असते, नको मी घालेल ना. त्यावर रुद्र म्हणत असतो, नाही प्लीज मी घालून देतो ना. हे माझ्या बायकोसाठी आणलेलं आहे मी. आता शेवटी गिरिजाकडे नाईलाज असतो आणि गिरिजाकडे नाईलाज असताना इकडे आता तो लगेचच तिचा पाय स्वतःच्या गुडघ्यावरती घेतो. गिरिजासुद्धा पाय गुडघ्यावरती ठेवते आणि त्यानंतर लगेच आता आपण पाहतो की इकडे तिची साडी थोडीशी पायावरती असते. तिची साडी थोडीशी पायावरती असताना इकडे तो म्हणत असतो की साडी प्लीज थोडीशी साडी मागे घ्या ना. असं म्हटल्यानंतर लगेच आता गिरिजा जी आहे ती तिची साडी जी आहे ती थोडीशी पाठीमागे घेते आणि त्यानंतर जो इकडे रुद्र आहे तो ते पैंजण तिच्या पायामध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो. आता गिरिजा हे सगळं काही पाहत असते. बराच वेळ प्रेक्षकांनो इकडे नशीबवान याच मालिकेचं टायटल सॉन्ग जे आहे ते इथे प्ले करून दिलेलं असतं आणि ह्या मालिकेचं टायटल सॉन्ग प्ले करून दिल्यानंतर आता इकडे जी आपली गिरिजा आहे ती फक्त आणि फक्त हे सगळं काही अनुभवत असते, पाहत असते. तर आता एका पायामध्ये पैंजण घालून झालेलं असतं. तर रुद्र म्हणत असतो, प्लीज दुसरासुद्धा पाय पुढे करा ना. असं म्हटल्यानंतर आता सरते शेवटी इकडे गिरिजाला सुद्धा दुसरा पाय जो आहे तो इकडे पुढं करावाच लागत असतो. तेव्हा रुद्रने आता इकडे दुसऱ्या पायामध्ये सुद्धा इकडे पैंजण घालून त्यानंतर गिरिजा विचार करत असते की हे सुद्धा मनाविरुद्धच ह्यांनी माझ्यासोबत लग्न केलेलं आहे. मला असं वाटतंय की आता ह्यांना मी सगळं काही सत्य सांगून टाकावं. ह्यांनी सुद्धा मनाविरुद्धच लग्न केलेलं आहे का? ते 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे त्याच पद्धतीने त्यांनी केलेल्या असतील का? असा विचार करते. नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला ह्यांना हे सगळं काही सांगावंच लागणार आहे. ह्यांनी सुद्धा मनाविरुद्धच लग्न केलेलं आहे असं इकडे ती बोलते आणि त्याला सांगण्याचा ती प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे वासंती आलेली असते. वासंती ह्या दोघांना अशा पद्धतीने पाहिल्यानंतर ती मनामध्येच विचार करते, खरं तर रुद्र
आज तुम्हा दोघांना असं एकत्र पाहिल्यानंतर मला खूप आनंद होतोय. तुम्हा दोघांच्या ह्या जोडीला कोणाचीही नजर लागायला नको. आणि नशीब इकडे तू तुझ्या बाबावर गेला नाहीयेस. तू तुझ्या बाबांच्या खूप विरोधात आहेस. आज तुला असं पाहताना मला खूप आनंद होतोय. हे सगळं काही तू अशा पद्धतीने करतोयस त्यामुळे. तेवढ्यातच गिरिजा त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते तर वासंती तिथे येते. वासंती खाकरते. तेवढ्यातच रुद्र आणि गिरिजा उठून उभे राहतात. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही इथे. तेव्हा ती म्हणते हो मी इथे आलेली आहे. तुला आवडलं नाही आहे का? पण तू इथे काय करतोयस? नाही नाही, त्याचं काय आहे ना आईसाहेब, इकडे गिरिजासाठी मी एक पैंजण घेतलं होतं. तेच पैंजण इथे मी त्यांना द्यायला आलेलो आहे, असं इकडे तो बोलतो. त्यावर पण तुम्ही इथे, अरे काही नाही, आज घरामध्ये गोंधळ आहे ना, मग म्हटलं चला सुनबाईची तयारी कुठंपर्यंत आली ते पाहूयात. बरं चल, काही सामानाची यादी बघायची आहे, त्यासाठी तू चल बरं माझ्याबरोबर. तेव्हा तो म्हणतो बरं ठीक आहे चला मी येतो. तर इकडे वासंती म्हणत असते एक काम कर गिरिजा, तू सगळं काही तुझं आटप आणि ताबडतोब बाहेर ये. तेव्हा गिरिजा हो म्हणत असते. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की घरामध्ये सगळे काही गोंधळी, त्याचबरोबर जागरण गोंधळासाठी जे काही त्यांचं प्रिपरेशन असतं ते ऑलमोस्ट सगळं काही इथे त्यांनी व्यवस्थित आखून ठेवलेलं असतं. त्याची पूर्णतः तयारी करून घेतलेली असते. जागरण गोंधळाच्या ह्या कार्यक्रमाला आता सगळेजण तयार झालेले असतात. रुद्र छान तयार झालेला असतो आणि तो पाटावरती येऊन बसतो. तेवढ्यातच आता गिरिजाचा छोटा भाऊ आलेला असतो आणि तो आल्यानंतर इकडे गिरिजाच्या म्हणजे रुद्रच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि म्हणत असतो काय मग दाजी तुम्ही कसे आहात? आमची तायडी कशी आहे? ती बरी आहे ना? तिला इकडची आठवण तर येत नाही ना? तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो तुमची तायडी बरी, सगळं काही बरं आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि मी आहे ना तुमच्या तायडीची काळजी घ्यायला, तुम्ही कशाला उगाचच काळजी घेताय? त्यावर इकडे नागेश्वर म्हणत असतात काय मग सुनबाई कुठेत? त्यांना बोलवलं आहे की नाही? चला पटापटा आवरायला घ्या म्हणावं त्यांना, कुठे आहेत त्या? त्यावर इकडे वासंती म्हणत असते तुम्ही नका काळजी करू, इकडे ती ताबडतोब येईलच. तिचं जवळपास सगळं काही आटपून झालंच होतं, येतच असेल ती. तेव्हा गिरिजा खोलीमधून बाहेर आलेली असते. खोलीमधून बाहेर आल्यानंतर ती ज्या ठिकाणी गोंधळ आहे त्या ठिकाणी निघालेली असते. त्या ठिकाणी निघाल्यानंतर इकडे तिला छकुली 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 असाच पुन्हा एकदा आवाज यायला सुरुवात होतो. आणि गिरिजा त्याच आवाजाच्या दिशेने तिकडे जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. जागरण गोंधळ एका बाजूला असतो तर ती त्या बाजूला निघालेली असते. तिला कळत सुद्धा नाही की आपण कुठे जातोय, काय करतोय, ह्या गोष्टी मात्र तिला अजिबात कळत नाहीत आणि त्यामुळेच ती त्या खोलीकडे निघते. नागेश्वर म्हणत असतात काय चाललंय काय? इकडे जागरण गोंधळ करायचा आहे की नाही? तुमच्या सुनबाई कुठे आहेत? आतापर्यंत तरी त्या आल्या नाहीत, बोलवा पटकन त्यांना. तर इकडे आपण पाहतो की आता गिरिजा त्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि दरवाजा ओपन करून ती आतमध्ये काय आहे आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी ती पाहण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे आता सगळेजणच गिरिजाची वाट बघत असतात, पण गिरिजा आत्तापर्यंत त्या खोलीच्या दरवाजापाशीच असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर तेवढाच कमाल आणि धमाल असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे काही प्रभास आहेत म्हणजेच उर्वशीचा नवरा हा जिवंत असतो आणि तो इकडे गिरिजांच्या वडिलांना भेटलेला असतो. आणि गिरिजांच्या वडिलांना भेटल्यानंतर ते म्हणत असतात अरे जी पोरगी म्या तुला दिली होती ती पोरगी जिवंत आहे आणि ती पोरगी म्हणजेच गिरिजा आणि गिरिजा म्हणजेच की छकुली आता ती त्या घरची सून होऊन गेलेली आहे आणि ती त्या संपत्तीची खरी वारस आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, हा सगळा काही जो 6 महिन्याचा करार आहे तो नागेश्वरनी केलेला आहे. 6 महिन्यामध्ये तो ही सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करून घेणार आहे आणि त्यानंतर मात्र तो त्या गिरिजाला मारून टाकणार आहे. ही गोष्ट आता गिरिजाच्या बाबांना समजलेली असते. त्यामुळे गिरिजाचे बाबा गिरिजाला ताबडतोब फोन करतात आणि मंदिराच्या ठिकाणी भेटायला बोलवतात. आता ताबडतोब ते मंदिराच्या ठिकाणी जातात. नागेश्वरला ही तात्काळ गोष्ट समजलेली असते की इकडे
त्यांना नागेश्वरचा प्लॅन समजला आहे. गिरिजा ताबडतोब तिकडे जाण्याचा प्रयत्न करते तिच्या बाबांना भेटण्याचा. पण गिरिजाच्या अगोदरच इथे नागेश्वर पोहोचलेला असतो आणि नागेश्वर पोहोचल्यानंतर इकडे गिरिजांच्या वडिलांना तो चाकू खुपसून मारून टाकतो आणि चाकू खुपसून मारून टाकल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे तो त्यांची बॉडी त्या ठिकाणी ठेवत नाही. गिरिजा मात्र शोधते आणि त्यानंतर घरी येते. आता गिरिजापासून पुन्हा तिच्या ह्या मानलेल्या वडिलांना किंवा वडिलांचं प्रेम देणाऱ्या ह्या बाबाला सुद्धा ह्या नागेश्वर सारख्या सापाने इकडे दूर केलेलं असतं. हे सगळं आपल्याला उद्याच्या भागामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा नशीबवान.